नमस्कार. मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, डॉक्टर सपकाळ्स ओमसाई हॉस्पिटल, हर्सुल छत्रपती संभाजीनगर. आज आपण बोलणार आहोत व्हजायनल इचिंगबद्दल, म्हणजे योनीला खाज येणे किंवा फंगल इन्फेक्शन, ज्याला कॅन्डिडियल इन्फेक्शन असं म्हणतो, बुरशी एक प्रकारची. या इन्फेक्शनमध्ये दह्यासारखं पांढरा घट्ट स्त्राव योनीतून बाहेर पडतो. या इन्फेक्शनचे लक्षणं म्हणजे योनीला खूप खाज येते, लालसर पणा येतो, पुरळ येते किंवा लघवी झाल्यावर योनीला खूप बर्निंग सेन्सेशन होतात, जसं आग होते. संबंध होतानाही कोरडेपणा वाटतो किंवा त्रास होते आणि बर्निंग होते. हे इन्फेक्शन प्रेग्नंट महिलांमध्ये, पोस्ट मेनोपॉझल म्हणजे व्रजनिवृत्तीमध्ये किंवा ज्या पेशंटला खूप दिवसापासून स्टेरॉइडचा कोर्स चालू आहे किंवा अँटिबायोटिकचा कोर्स चालू आहे, ज्याची इम्युनिटी कमी झालेली आहे, अशा महिलांमध्ये हे इन्फेक्शन लवकर होते. शुगरच्या पेशंटला हे इन्फेक्शन वारंवार होते. त्यामुळे ह्या इन्फेक्शनचं प्रिव्हेन्शन कसं करावं हे सगळ्यांनाच माहीत पाहिजे. प्रत्येक महिलेला कधी ना कधी फेस करावं लागतं हे इन्फेक्शन. तर टाईट कपडे नका घालू. याने योनीला हवा लागत नाही. वारंवार लघवीची जागा सुगंधित प्रॉडक्ट्सनी धुवू नका. याने योनीचं पीएच बॅलन्स बिघडते. इनर्स नेहमी मॉइस्ट किंवा ओले असणे यानेही इन्फेक्शन वाढतं. कारण ही एक प्रकारची बुरशीच आहे. दीर्घकाळ पांढऱ्या पाण्याचा जर त्रास असेल तर त्याचा लवकरच इलाज करावा. यानेही इनर्स नेहमी ओले असतात. याचं प्रिव्हेन्शन म्हणजे लूज कपडे घालणं किंवा लवकरात लवकर आपलं शुगरचं किंवा पांढऱ्या पाण्याचा विलाज करून घेणं, कॉटनचे कपडे वापरणं, वारंवार लघवीची जागा सुगंधित प्रॉडक्ट्सनी धुवू नका. फ्रंटपासून बॅकला वाईप करा. योनीचं पीएच बॅलन्स बिघडणार नाही ह्याची खात्री घ्या. तरीही जर तुम्हाला हा त्रास झाला किंवा हे फंगल इन्फेक्शन झालं तर स्त्रीरोग तज्ज्ञाशी संपर्क साधावा, तपासणी करून घ्यावी व त्वरितच त्याचा इलाज करावा. धन्यवाद.